श्री गणेशाय नमः। हे कश्यपात्मज वामना, हे बटुरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊन दाना कृतार्थ त्याला केलेस। राज्य मृत्यू लोकींचे घेतले त्वा जरी साचे, तरी दिले पाताळाचे राज्य बली कारणे। आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, आणि त्याच्या भक्तिस्तव झाला द्वारपाल द्वारी तुम्ही। या मन्वंतरानंतर बलीच आहे होणार, देवांचा राजराजेश्वर देवा तुझ्या वराने। एका घटकेत अनंता चहुवेदांच्या सहिता, पठण केल्या बुद्धिमत्ता केवळ ही तुझी अगाध तरी। अवघ्या तुझ्या अवतारी हा 16 अवतार श्रीहरी, कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही न केलात। शत्रुमित्रांच्या घरी दिवा ये अवतारी लाविला बरवा, देव आणि दानवा तू वंद्य सारखाच। देवतेही आनंदविले राक्षस तेही रक्षिले, आपले ईशत्व सांभाळले याच अवतारी देवा तू। तुला माझा नमस्कार असो वामना वारंवार, मस्तकी ठेवा वर्धकर तुम्ही दास गणूच्या। टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर राजकारणी प्रवीण जो। निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्या अनंत खटपटी, ज्याची धडाडी असे मोठी काय वर्णन तिचे करू। करारी भीष्मा समान आर्यमहीचे पाहुन दैन्य, सतीचे झाला घेता वाण भीड न सत्यात कोणाची। वाक्चातुर्य जयाचे बृहस्पतीच्या समानसाचे, धाबे दणाणे इंग्रजांचे पाहून ज्याच्या लेखाला। कृती करून मिळविली ज्याने लोकमान्य ही पदवी भली, तीन त्यांना कोणी दिली। ऐसा होता बहादर तो एकेवेळी अकोल्याला, शिवजयंतीच्या उत्सवाला लोकाग्रह येता झाला। व्याख्यान द्याया कारणे झाली तयारी उत्सवाची, त्या अकोल्यामध्ये साची मोठमोठाल्या विद्वानांची गेली गडबड उडून। दामले कोल्हटकर खापर्डे आणखी विद्वान बडे बडे, जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासी। अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमिले होते टिळकसाचे, नाव ऐकता टिळकांचे वऱ्हाड सारे आनंदले। शिवरायांची जयंती याच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती, त्याचे कारण ऐसे पहा। शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजासती, ती वऱ्हाडीच आपुली होती सिंधखेडी जन्मजिचा। त्या वीरगाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला, वऱ्हाड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे। माता होती वऱ्हाडी पिता महाराष्ट्री शहाजी गडी, अवघ्या दाम्पत्यात ही जोडी खचित होती अनुपम। आधीच उत्सव शिवाजीचा जो कलिजा महाराष्ट्राचा, आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर। आधी 1 महिना तयारी उत्सवाची चालली खरी, ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडिले, स्वयंसेवक तयार झाले, कैकांचे म्हणणे पडले ऐशा रीती विबुध हो। या शिवजयंती उत्सवाला आणाशे गावचे महाराजाला, श्री स्वामी समर्थ गजाननाला म्हणजे दुधात साखर पडेल की। शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा आशीर्वाद होता खरा, समर्थांचा साजिरा म्हणून तळीस गेला तो। टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदयरत्न, त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थांचेच विबुध हो। ते कित्येका पसंत पडले कित्येकास नाही रुचले, ज्या न रुचले ते बोलले उघड उघड येणे रीती। तो शेगावचा अवलिया कशास आणिता ये ठाया, तो काहीतरी करूनिया विक्षोभ करील सभेचा। फिरेल नागवा सभेत गिणगिणगणात ऐसे म्हणत, मारील वाटे कदाचित तो लोकमान्याला। काही लोक बोलले हे न म्हणणे चांगले, गजाननाची पाऊले लागली पाहिजेत सभेला। त्याचे जे का वेडेपण ते आहे वेड्या कारण, जे कोणी विद्वान सज्जन त्यासी न वदती वेड्यापरी। खरे खुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक असती एक, तरी महाराज निशंक सभेसी येतील ये ठाया।
खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हे करीती देखा. म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण देण्यास. ऐसी भवतीन भवती झाली मंडळी शेगावास आली. आमंत्रण ते द्याया भली सभेचे श्री गजानना. येतास दादा खापर्ड्यासी बोलते झाले पुण्यराशी. आम्ही येऊ सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या. वेड्यापरीनं तेथे करू जागीच बसून मौन धरू. सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनाचा. करावयासी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर. याच्या परीनं होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे. स्नेही त्या टिळकांचा अण्णा पटवर्धन नावाचा. शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीचा असे जो. त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास. ते ऐकता खापर्ड्यास अति आनंद जाहला. पहा पहा कोल्हट करा वऱ्हाड प्रांताचा ज्ञानहिरा. याने वृत्तांत जाणीला सारा जो का झाला अकोल्यात. यावरून संतांचे ज्ञान केवढे अगाध साचे. खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम याना पहा किती. बोलावयाची आपणास जरूर पडली काही न खास. तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले. मुहूर्त या उत्सवाला अति उत्तम लागला. चला वंदून समर्थाला आपण जाऊ अकोल्यास. खापर्डे कोल्हटकर निघून गेले साचार. आला 8 दिवसांवर सभेचा तो दिवस पहा. वऱ्हाड सारे आनंदले ज्यांना त्यांना वाटले. कधी टिळकांची पाऊले पाहू आम्ही अकोल्यात. शके 1830 ती सभा होती वैशाख मासी. वऱ्हाड प्रांती अकोल्यासी उभारलेल्या मंडपात. सण अक्ष तृतीयेचा वऱ्हाड प्रांती महत्त्वाचा. परी समुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड. तोच अखेरचा दिन त्या सभेचा होता जाण. लोक आले लांब लांबून लोकमान्यासी पहावया. शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेसी. ऐसी खबर लोकांसी आधीच होती विबुध हो. मंडप चिकार भरून गेला जो तो पाहू लागला. म्हणती का हो सभेला अजूनी न आले महाराज. परी ते सभा भरण्याआधी येऊन बैसले मंडपामध्ये. साधू आपल्या वाणीस कधी असत्य त्यानं येऊ दे. सभे माझी उच्चस्थानी बसले होते कैवल्यदानी. गादीस लोडा टेकुनी जीवनमुक्त साधूवर. सिंहासनाच्या अग्रभागा टिळकास दिली होती जागा. त्यांचे सन्निध बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन. श्रीकृष्णाचा नंदन गणेश ज्याचे नामाभिधान. खापर्डे कुलाचा कुलभूषण एका बाजूस टिळकांच्या. दामले कोल्हटकर त्या ठाई भावे व्यंकटराव देसाई. सभेचे पुढारी पाही चमकत होते ते ठाया. आणिक व्याख्याते विद्वानेतर बसले होते सभोवार. त्यांचे वर्णन कोठवर करावे मी एका मुखे. सभेलागी आरंभ झाला हेतू प्रथम निवेदिला. मग व्याख्यानसिंह उठला टिळक बोलावया ते. दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन. स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण खर्चले आपुले पूर्वकाली. त्या धनुर्धर योद्ध्याची वीरगाजी शिवाजीची जन्मजयंती आहे साची. म्हणून आपण मिळालो त्या रणगाजी शिवाजीला. रामदासे हाती धरिला म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये. 23 आज येथे झाले आशीर्वाद द्याया आले. श्री गजानन साधू भले आपुलिया सभेस. म्हणून शिवाजीचे परी सभा यशस्वी होवो खरी. अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला. स्वातंत्र्य सूर्य मावळला दास्यत्वाचा काळोख पडला. स्वातंत्र्य नाही जगी ज्याला तो समाज प्रेतवत. यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न. ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो. ऐसे शिक्षण पुढल्यांप्रती देणे भाग निश्चिती. ते शिक्षण हा भूपती देईल का हो अर्भकाला. ऐसे टिळक म्हणाले महाराज आसनी उठून बसले. गरजून त्रिवार बोलले नाही नाही ऐसे पहा. आवेशाच्या भारात बोलले गंगाधर सुत. जे बोलणे किंचित टोचून होते राजाला. त्या भाषणाचा रोख भला समर्थानी जाणीला. आणि हसत हसत शब्द केला ऐशा रीती श्रोते हो. अरे अशानेच पडतात
काढण्या दोन्ही दंडाव्रत ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले. सभा निर्विघ्न पार पडली. टिळकांची वाहवा झाली. खरे झाले त्यात साली समर्थांचे भाकित. भूपतीने टिळकाला 124 खाली धरिला. दोऱ्या पडल्या दंडाला. आला प्रसंग शिक्षेचा. राजसत्तेची पुढे कोणाचेही न चाले घोडे. वकील होते बडे बडे ते झटू लागले टिळकास्तव. प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जिव्हाळ्याची. त्यांनी पारमार्थिक उपायांची केली योजना एक अशी. दादासाहेब खापर्डे हेही होते ग्रहस्थ बडे. ते उमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. अकोल्याच्या स्टेशनावरी कोल्हटकरास मधुरोत्तरी बोलते झाले ऐशापरी. ते थोडके सांगतो तुम्ही जावे शेगावासी. समर्था विनंती करा ऐसी. सोडवा बाळ टिळकासी. प्रसंग मोठा दुर्धर मीच गेलो असतो तेथे. परी मी जातो मुंबईते. तुम्ही जाऊन शेगावाते. विनंती करा महाराजा. लगेच बसला गाडीत कोल्हटकर टिळक भक्त. येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे. तै महाराज मठाते निज आसनी निजून होते. 3 दिवस झाले पुरते परीन उठले एककिंचित. कोल्हटकरही तोवरी बसला मठा भीतरी. जो का असेल बिगारी तो न ऐसे वागे कदा. कळकळ टिळकांविषयीची कोल्हटकरा पूर्ण साची. कमाल त्याने चिकाटीची केली असे आपुल्या. जाळा वाचून नाही कड माये वाचून नाही रड. ऐसी आहे एक जाड म्हण मराठी भाषेमध्ये. चौथे दिवशी समर्थ उठले. कोल्हटकरास बोलते झाले तुम्ही अलोट प्रयत्न केले. परी फळ न येईल त्या. अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशीला. होता परी तो कैद झाला बादशाही अंमलात. सज्जनास त्रास झाल्याविना राजक्रांती होईना. कौसाचा तो मनी आणा इतिहास म्हणजे कळेल. ही मी देतो भाकर ती खाऊ घाला लवकर. टिळकांप्रती अंतर यात काही करू नका. या भाकरीच्या बळावरी तो करील मोठी कामगिरी. जातो जरी फार दुरी परीन त्याला इलाज. ऐसे ऐकता उत्तर साशंक झाले कोल्हटकर. समर्था करून नमस्कार भाकर करी घेतली. ती नेऊन मुंबईला घातली टिळकास खावयाला. वृत्तांत तोही कथन केला अथपासून इतिवरी. तो ऐकून लोकांप्रत टिळक बोलले हसत हसत. स्वामींचे ते अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा. यश तुमच्या प्रयत्नांसी येणार नाही निश्चयेसी. आपली बाजू रक्षण्यासी सरकार न्याय पाळील ना. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो. हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा कोठूनी. माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी. ऐसी समर्थांची वैखरी बोलली हे गूढ एक. भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधूजन. आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते. प्रसाद म्हणून भाकरी ती कुस्करून भक्षिली खरी. दंतन्मुखा भीतरी परिप्रसाद टाकवेना. झाली शिक्षा टिळकास नेले ब्रह्मदेशी मंडाल्यास. तेथे जन्मला गीता रहस्य गीतेवरील ग्रंथ त्यांचा. हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी. मान जगद्गुरु परी मिळता झाला टिळकाते. या गीताशास्त्रावर टीका झाल्या अपार. त्या सांगू तरी कोठवर मती नाही दासाते. बुधव प्रत्येक आचार्याने कालमानाते पाहुनी केली गीतेची मांडणी. जगदोद्धार करावया कोणी लावली अद्वैतपर. कोणी लावली द्वैतपर. कोणी लावली कर्मपर. त्याच एका गीतेला हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी. या कामाची न ये सरी कोणत्याही कृत्याते. येणेच बाळ गंगाधर जगती होतील अजरामर. कीर्ती त्यांची दूरवर पसरविल ग्रंथ हा. स्वातंत्र्य जरी मिळविले असते तरी न ऐसी कीर्ती टिकते. पहा करून चित्ताते पूर्णपणे विचार. स्वातंत्र्य हे साचार येते जाते वरच्यावर. त्यात फारसे नाही सार तो व्यवहार लौकिकी.
गीताशास्त्राचे तसे नाही, ते मोक्षपदाप्रती देई आणि समाजाची बसवी पाही. विस्कळीत घडी हे यावचंद्र दिवाकर, पुरुष बाळ गंगाधर, चिरंजीव निरंतर, राहील कीर्ती रूपाने. असो करवीर कोल्हापुरीच, द्विचचित पावन जातीचा, श्रीधर गोविंद नावाचा, काळे उपनाव जयाचे. तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत, अंग्लविद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला. पुढे कॉलेजात गेला, परी इंटर नापास झाला. म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्रे वाचित. तो केसरी पत्रात वाचले ओयामा टोगो चरित्र. तेणे त्याच्या मनात वृत्ती एक उठली अशी, आपण जावे विलायतेला, यंत्रविद्या शिकण्याला. उगे भार भूमीला होण्या माझी अर्थ काय. टोगोयामा दोघे जण प्रथमतः ज्ञान संपादन, अभ्युदया कारण. जपान आणि ते जहाले, तैसे आपण करावे, मायभूमीस उद्धरावे. ऐसा विचार त्याच्या जीवे, घेतला परी इलाजना. द्रव्याची न लागे संगत, कोणीही न करी मदत. घरची गरिबी अत्यंत, काय करी तो बिचारा. तो आपल्या मित्रासी आला भेटण्या भंडाऱ्यासी, जो मनरो हायस्कूलासी होता एक शिक्षक. त्यासी विचार आपुला श्रीधराने कळविला. तो त्यालाही पसंत पडला, परी पैशाची वाट काय. मित्र एक पैशाविणे, काही नाही जगी होणे. दारिद्र्याने मनीच करणे, मनोराज्य बापारे. चाल जाऊ गावाला, आपुल्या जन्मभूमीला. त्या करवीर कोल्हापुराला, इकडे उन्हाळा विशेष. दोघे बसले गाडीत, समर्थांची ऐकून कीर्त. उतरते झाले शेगावात, साधू कसा तो पहावया. पोस्ट मास्तराच्या दारी, सामान ठेविले सत्वरी. आतुरता मोठी अंतरी, समर्थांना पाहण्याची. दोघे आले मठात, समर्था केले दंडवत. बैसते झाले जोडून हात, स्वामींची सन्मुख. मनोदय श्रीधराचा, समर्थाने जाणीला साचा. म्हणाले उगीच परदेशाचा, विचार वेड्या करू नको. अवघेच काही आहे येथ, अर्थ न भौतिक शास्त्रात. सेवी अध्यात्म विद्येप्रत, म्हणजे कृतार्थ होशील तू. त्या योगे विचार क्रांती, श्रीधरच्या झाली चित्ती. कोल्हापूरची एक व्यक्ती, आठवली या समयास त्या. ते स्वामी कुंभार गल्लीचे, होते कोल्हापुरीचे. बोलणे याच परीचे, होते हमेशा भक्तांसी. तैसेच हेही गुरुमूर्ती, भक्तांसवे भाषण करीती. याचा उलगडा चित्ती, काहीच माझ्या होईना. ऐसे श्रीधर आणि तमनी, महाराज बदले गरजोनी. हिंदुस्थाना सोडूनी, उगाच कोठे जाऊ नको. अगणित करावे पुण्य, तेव्हाच होते येथे जनन. या भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे. ते योगशास्त्र येते ज्याला, तो न मानीय भौतिकाला. योगशास्त्राहून भला, अध्यात्म विचार श्रेष्ठ असे. तो जमल्यास करून पाही, कोठे न आता जाई येई. ऐसे समर्थ बोलता पाही, श्रीधर चित्ती आनंदला. पश्चिमेचा मावळला, तोच पूर्वेकडे आला. विचार सूर्य त्याचा भला, श्रीधरा सुखी करण्यास. एक संता वाचून विचाराचे परिवर्तन, कोणी न करू शके आन. सत्य एक त्यानाच कळे, महाराज म्हणाले या ठाई. तुझा अभ्युदय होईल पाही, कांता वाट पाहते गेही. तुझी कोल्हापुराला, जा आता मित्रासहित. आपुल्या कोल्हापुराप्रत, तेच पुढे झाले सत्य. श्रीधर लौकिका चढले हो, श्रीधर BA MA झाले. प्रिन्सिपॉल त्या नेमिले, शिवपुरी कॉलेजाशी भले. सिंध्याची या राज्यात, संत साक्षात ईश्वर. चालते बोलते भूमीवर, त्यांच्या कृपेचा आधार. जया मिळे तोच मोठा, पहा काळे श्रीधराला. दर्शनाचा योग आला, म्हणून वृत्तीत फरक पडला. खरे तेच शोधावया, हे पीक संतांचे. याच देशी यावयाचे, वृक्ष नंदनवनीचे. अन्य ठाई न येती हो, स्वस्ती श्री दासगणू विरचित. हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. दावो सर्वदा सत्पथ, परमभाविका कारणे. शुभ भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु.
इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचदशोऽध्याय समाप्त।